आवरा सयानो उशीर झाला दही दूध विकल्या जाऊ मथुरेला चला भर भर जाऊ चला हो मथुरेच्या ग बाजाराला चला भर भर जाऊ चला हो मथुरेच्या ग बाजाराला चला भर भर जाऊ चला आज मथुरेचा बाजार भरणार सारे गवळे मिळून मथुरेच्या बाजारात जाणार त्यांना अटक केली पाहिजे त्यासाठी पेंद्या सुदामाला हाक मारली पाहिजे पेंद्या अरे सुदामा आलो देवा आलो गाई सोडिया सूर सोडिया गाई सोडिया मारी तो मुरलिया
गाई सोडील्या सोडील्या कुंजवनाला गाई सोडील्या सोडील्या कुंजवनाला मारी तो मारी तो असं म्हणालो मला तक्रार म्हणालाच या सेंदी तुला फास लावून मारून टाकेन. काय म्हणतो शेंडून फास लावून मारून टाकेल मला मारणार हा तुलाच मारणार. कसा काय मारू शकतो अरे मेल्याची शेडी बघ. आपल्याला देवाने बोलवलं आधी देवाचं दर्शन घेऊया. हा. देवाच्या चरणी साष्टांग प्रणाम. आशीर्वादच देवा असं आहे काय की बोलवण्याचं कारण? सुदामा हो देवा. साऱ्या गवळणी मिळून मथुरेच्या बाजारात जाणार आहे. त्यांना अटक करा, माठ फोडा, दही दूध खा आणि हसीन घेऊन या. येतो मी. हो देवा. चालेल देवानो तुम्ही मुलीची चिंता करू नका काय सांगितली त्याची काय? अरे पेंड्या काय रे काय मेल्याच्या सोळाव्या अरे स्टेशनवर नाही काय बघितलं तुला सांगितलं होता एवढं देवाने सांगितले ते सांग याला याच्या काय कानात हा सांग हे एवढं सांगून गेले. हा मेल्या तुझ्या काय कानात थांबून गेला होता. थांबून गेला होता हा? काय सांगितलं देवाने माहित आहे काय काय? 16 सहस्र गवळणींचा मेळा मेला कधी मेले? अरे मेला म्हणजे कसा मेला नव्हे. अरे थाटमाट करून एकत्र जाण्याचा समूह म्हणजे काय? अरे होय आणि त्याच्यात कोण कोण आहेत काय माहिती आहे का हिरा तारा चंद्रा सुंदर काय म्हणतात त्याला? सुंदरा मला तर घेतलं वाटतं. अरे ज्या काय संख्या असतात आणि त्यांच्या बरोबर ही पण आहे ही पण जरा जास्त वाटते. ही पण आहे कोण? अरे मावशी ते मावशी म्हणजे तुझ्या आईची बहीण. हा म्हणून सांगतो आता वेळ काढू नका देवाने सांगितल्याप्रमाणे आपण त्यांना अडवूया त्यासाठी आपल्याला पिंपळाच्या पाठीमागे ढोकायला लागेल काय लागेल? ढोकायला लागेल म्हणजे नोकून राहायला लागेल. लुकून राहावं लागेल अरे पण मी हसून ना लाई. अरे झोपून नव नोकून म्हणजे मेला लपायचं. अरे लपायचं काय? एवढी जागा पडल्या इकडे कुठे लपायचं? इकडे झोपायचं. म्हणून सांगतो तू या ना या दगडा मागे लव काय काय काय? तू या दगडा मागे लव आता लय मोठा आहे. हा दगड? अरे दगड नाही हा धोंड आहे धोंड या धोंडाच्या पाठी तू लव हा
तोंड आहे. झोपायचं नाही. मग? तोंड आहे. कायचं? त्या दगडाच्या माग तू, त्याच्या माग हा आणि त्याच्या माग मी. म्हणजे तू अजिबात दिसणार नाही. अजिबात बरोबर ओळखलं. म्हणजे तू अजिबात दिसणार नाही. मग कशी कामगिरी आहे माझी? पण मी काय म्हणतो, हा? आता नुसतंच राहायचं का बोलतच राहायचं काय? अरे होय, मग वेळ लावू नका. चला तू माझी चला बिट्ट्या. शृंगार करोडे जाऊ बाजारे मिळोनी पोरी पोरी धया दुधाच्या घ्या ग घागरे जाऊ चला लवकरी चला चला गाय उचला जाऊ मथुरेच्या बाजारी चला चला पाय उचला जाऊ मथुरेच्या बाजारी चला चला पाय उचला जाऊ मथुरेच्या बाजारी चला चला पाय उचला जाऊ मथुरेच्या बाजारी शृंगार करून जाऊ बाजारी मिळवणी पोरी पोरी गया दुधाचा घेऊन घागरी जाऊ चला लवकरी चला चला पाय उचला जाऊ मथुरेच्या बाजारी चला चला पाय उचला जाऊ मथुरेच्या बाजारी चला करूया मथुरेचा घाट नागमोरी वराची वाट नागमोरी वराची वाट नागमोरी वराची वाट चला करूया मथुरेचा घाट नागमोरी वराची वाट नागमोरी वराची वाट नागमोरी वराची वाट घन घन वाटला जपून नीट घन घन वाटला जपून नीट माट सांभाळा डोईवरी माट सांभाळा डोईवरी चला चला ग पाय उचला ग जाऊ मथुरेच्या बाजारी चला चला ग पाय उचला ग जाऊ मथुरेच्या बाजारी आरे वाटेला येईला तो हरी कडा मारोनी होळी घागरी कडा मारोनी होळी घागरी कडा मारोनी होळी घागरी आरे वाटेला येईला तो हरी कडा मारोनी होळी घागरी कडा मारोनी होळी घागरी कडा मारोनी होळी घागरी सवंगड्यांना घेऊन संगे सवंगड्यांना घेऊन संगे अडविल वाटेवरी हो अडविल वाटेवरी चला चला ग पाय उचला ग जाऊ मथुरेच्या बाजारी चला चला ग पाय उचला ग जाऊ मथुरेच्या बाजारी चला चला ग पाय उचला ग जाऊ मथुरेच्या बाजारी चला चला ग पाय उचला ग जाऊ मथुरेच्या बाजारी अरे हे काय? बरोबर केला राजपूत. बरोबर. आता काय झालं? अरे मेल्या, आमच्या पोरींचा पदर धरायला तू आहेस तरी कोण? संदेव मी आला की किसन पण काय हो किसन देवा, तुमचा पावा कुठं आहे? गेले वाचाले तुझं डोलं फुटलं काय?
दिसलं नाही. पण काळू किसन देवा तुमचा बाबा जरा नेहमीपेक्षा जास्तच लांब दिसतो. मेले वचाले, मी लहान होता तेव्हा माझा बाबा लहान होता. अरे मावशी एवढंच होता ना तेव्हा आता मी मोठा झालो ना, होय, होय. तेव्हा माझा भावा मोठा झाला. बरं असं तर तुमचा मोठा पावा होय काय पण या तुमच्या पाव्याला होळ कुठे आहे? मेले वचाले तुझं डोलं बघितलं काय? कुठल्या खाली वाकून बघ, एक डोल आहे. बरं बघते. अय्या खरंच की एकच होळ आहे. किसन देवा तुमची पितांबरी पांढरी कशी हो? मेले वचाले, बाहेर ऊन किती आहे? हा त्याने मी झाला काला आणि पितांबरी झाली पाळली. म्हणजे मला फसवण्याचा प्रयत्न करतो. काढलं. अरे हा पावा पडला बाय हा. अरे अरे आपण कोण? अरे हे कोण आपण? अरे तुझ्या आम्ही कोण? हा कोण आम्ही कोण? हा आम्ही कोण आम्ही त्रिकोण, आम्ही चौकोन, हा. आम्ही काटकोन. शेट कोण ओळखत नाही आम्हाला? काय? शेट कोण ओळखत नाही आम्हाला? कोण ओळखत नाही म्हणजे काय आणि तू कोण? आम्ही की नाही पेंद्या हा. ए, अगं असतील बकरीच्या किंवा तुला लेंड्या म्हणते मला ही लेंड्या म्हणते अरे आजकालची बया ही मला लेंड्या म्हणते तुला लेंड्या म्हणते. दाखवतो आता मी अरे तुझ्या काय अरे पेंड्याला लेंड्या म्हणाली लेंड्या. लेंड्या मला असतो हा आणि ही लेंड्या म्हणाली म्हणून तू तुला लेंड्या होतो. म्हणून हा असतो वाटतं तुला काम दाखवतो आता लेंड्या काय असतात ते अगं मावशे मागत तिला लेंड्या काय असतात ना ते दाखवतो आज दाखवतो तू जरा हा, नीट. बाहेर दाखव तुझ्या लेंड्या. काय? ये लेंड्या तू जरा मागे राहा मी दाखवतो लेंड्या तू जरा मागे राहा आता बघ अरे मेला काय करतोस का? अगं मावशी मी काय करत नव्हतो मग काय करत होताय? मी तुझी बघत होतो काय? अगं साडी साडी होय. अगं मावशे लय छान आहे साडी अरे हो ना. ए, लांबून पण सांग एवढा दिसायला. मावशे पण या साडीचं नाव तरी काय माझ्या की नाही या साडीचं नाव पिंजरा. पिंजरा? अरे पिंजरा नव्हे पिंजरा. ऐका मेलेलो पिंजरा काय पिंजरा साडी आहे ही. अगं मावशे या की नाही पिंजऱ्यात हे सारे पोपट शिकते काय? पहिला तुझा हातात पकडते. चला का पोरी? सगळं हे मजा आहे काय बोलते अरे मावशी ऐकत नाही. ऐकत नाही तू जरा धीर धर हे ऐकल बरोबर हिला पटलं. चालेल. अगं हे मावशे काय म्हणतोस? अगं मावशे मावशी. अगं मी की नाही पेंड्या मग हा? पेंड्या हा. आणि हा सुदांबा आणि हा बोबड्यांबा अरे पेंड्या, हा लांबा. अरे हा बोबलांबा. केले आणि हे कोण? अरे ह्या कवड्या काय रे हा ए, याला या बिटक्या आहे, बिटक्या. अरे पुढे हाय कोणाचं? या पुरी कोणाच्या म्हणजे गोकुळच्या कवळेने. कोणाच्या गवळणी हा, आणि दही दूध घेऊन चाललेल्या बाजारात. ती जाऊ द्या तुम्ही जाऊ बाजूच्या बाजारी पण या गवळणी माहितीच काय ही माझी ही माझी आणि माझी हे तुझे अरे उंदीर काय तुझ्या भावाच्या? अरे नाही ना ही आहे ना तुझी काय? अरे ही माझी चालेल. चालेल असं वाटला ती अशी आणि तू बघा असा पोरीनो, आता बाजार जवळ आहे. हरवळे द्या. अगं माझे थांब तू बाजाराला जाऊ नकोस तू बाजारात चालीस ना हा. घेतलं काय सांगितल्याशिवाय तुला इथून जाऊच देणार नाही असं होय. अगं पोरीनो सांगा काय घेतलं ते. सांगता बरं, हा, ऐका ऐक हे बोबड्या तू जरा शांतपणे आहे सांगा काय घेतले दूध. हा तिथं कुठे तुझं? आणि मी घेतलंय ताक. काय मी घेतलंय ताक कोणा आणि वाटा? हा पेंद्याचं चपट नाक. अरे पेंड्या, हा अरे याचं चपट कुठे सुटलेलं आहे मेल्याचं नाक. अगं मावशे मग तुला मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही. हा बरोबर या बरोबर. अरे तू का? का म्हणजे काय आमच्या कृष्णदेवांचा हुकूम आहे असं होय. हा. अरे पण कृष्णदेव आहेत कुठे? कृष्णदेव आहेत ना आम्ही त्यांना बोलवलेलं ना काही तर लगेच येतील मग बोलवा ना. असं म्हणतो हा. असं म्हणतो बोलवायला पाहिजे मग अरे हे तुझ्या आपण आरोळी देऊया देवांना बोल खट्याळ
भाव घेऊन सत्वरी आज येई तू मुरारी 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 मोर खट्या गवळ्याची ही तरी बाबा भारी मोर खट्या गवळ्याची ही तरी बाबा भारी नाव घेऊन सत्वरी आज येई तू मुरारी नाव घेऊन सत्वरी आज येई तू मुरारी नाटमाट करून ही चालल बाजारी ही मोठी अभिमानी ही भारी तोंड सुखाचे देवी बया आहे मोठी अभिचारी नाही कराई चांदरी केली विनंती मला परी नाव घेऊन सत्वारी नाव घेऊन सत्वारी आज येई तू मुरारी सुदामा हो देवा. मी दिलेली कामगिरी पार पाडली की नाही? देवा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही गवळण अडवण्याचा प्रयत्न केला. चला का गवळणी पुढेच चालले आहेत. ठीक आहे, मी जाऊन त्या गवळणीचा समाचार घेतो. तुम्ही आनंदाने गोकुळात जाऊन गाई राखा. हो देवा. काय एवढं सगळं कळलं तर सगळं पाण्यात गेलं पाण्यात नाही गेलं. मग आनंदात गेलं, आनंदात गेलं. आनंदात गेलं चला मग जाऊया आनंदात अगं या मावशे आता जातोय परत येतो. कशासाठी म्हणजे तुला हलवायला अडवायला चला रे जाऊया गाडीला थांब राधे, चाललीस कुठे? देवा मथुरे बाजाराला चालले यावेळी मथुरे बाजारात जाता येणार नाही. का कुणाच्या उपमाने माझ्या उपमाने. मग पडतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात मला. मग तुमच्या जन्माच्या खुणा सांगा ऐक तर राधे. एक राम एकच श्याम हो झाले अवतार राधे सांगी तुम्ही तुला माझ्या जन्माच्या लीला 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 अवतार पहिला मतदार घरीला संत तुराला त्यानी मारिला संत तुराला त्यानी मारिला संत तुराला त्यानी मारिला अवतार घेऊन
धरिला दृष्ट रावणाचा वध केला दृष्ट रावणाचा वध केला दृष्ट रावणाचा वध केला आठव्या अवतारी श्रीकृष्ण झालो गौरवदन्यामी गोकुळी आलो गौरवदन्यामी गोकुळी आलो गौरवदन्यामी गोकुळी आलो भक्तांच्या या जनकल्याणा हे अवतार मी पुन्हा पुन्हा ब्रह्म विष्णू आहे शंकर भोळा राधे तो मी भोला माझा जन्म माझा लीला राधे